धुळे शहर के 40 गांव रोड पर हाईवे के किनारे स्थित खेतों में फसलों का नुकसान करने वाले पालतू सुअरों के खिलाफ कार्रवाई करने की किसानों ने प्रशासन से मांग की। धुळे तालुका के गरतवाड़ा गांव में 40 गांव रोड के पास स्थित किसान सुधाकर पांडुरंग पाटिल के खेतों में पिछले 5 से 6 वर्षों से सुअर का आतंक मचा हुआ है। ये पालतू सुअर खेतों में उगाई और बाजार मक्का और मूंगफली के फसलों को भारी नुकसान पहुंचा रहे हैं। किसानों ने बताया कि बार बार सुअर पालकों को चेतावनी देने के बावजूद उन्होंने कोई ध्यान नहीं दिया। किसानों ने इस संबंध में प्रशासन से भी शिकायत की, लेकिन अब तक कोई भी किसी भी प्रकार की कार्रवाई नहीं हुई है। दरवर्षी माझं 4-5 वर्षापासून नुकसान होतंय, कुणीच दखल घेत नाही। मी त्यांना नुकसान झाले की त्या वॉर्डर लोकांना मी इथे स्पॉटर आणून दाखवतो, तरी सुद्धा दखल घेत नाही, हो म्हणून पडून जाता। आणि त्यांचा बंदोबस्त पूर्ण व्हायला पाहिजे। ते गावात डुकरं नाही नकोच पाहिजे। तर हे काम वन विभागाचं आहे। वन विभागाने दखल नाही जर घेतली तर आम्ही जन आंदोलन करू वन विभागापुढे। हे कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर मग आम्ही आत्महत्येचा प्रयत्न करू। नाही तर मग आमची दरवर्षी नुकसान होते, 4-5 वर्षापासून होते। इथे आमच्या इथं गावातले डुकरं येतात आणि गावापासून जवळ आहे, दरवर्षी पाळीव डुकरं येतात आणि ते शासन काही दखल घेत नाहीये। तलाठी झाला, सर्कल झाला, गावातले सर्व जे काही पंचायत कमिटी असेल, बऱ्याचदा मिटिंगा सुद्धा घेतल्या आम्ही आणि ते काही दखल घेत नाही आणि नेहमीप्रमाणे नुकसान होतं। रब्बीला होते, पावसाळ्यात होते। आता सर्व 2 एकर भुईमुंग आहे, 4 एकर मक्का आहे, सर्व खाऊन गेले। शासनाने आतापर्यंत काहीच आम्हाला दिलं बी नाही आणि नुकसान आहे। दुसरं काय आहे? याच्यापासून हा त्रास भोगतोय आम्ही। त्यांना सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही गावात विचारू शकतात की त्यांना बऱ्याचदा सांगितलंय की ते आवरत नाहीये, पण त्यांचं ते पाळीव डुकरं आहे ते। हो, आणि आम्ही मग शासन सुद्धा दखल घेत नाही। शासनाला पण सांगितलेले, गावात वार्षिक मिटिंगा होत्या ग्रामपंचायतच्या, तेव्हा सुद्धा मांडलेला आहे विषय, पण काही त्याचं दखल नाही झालेली। पाण्यामुळे तर नुकसान झालीच आमची, पण शासनाने काही दखल घेतलेली नाही आणि घ्यायला वन विभागाला अर्ज सुद्धा केला या भावाने, हो कंप्लेंट केली आहे, पण ते काही उपयोग झालेला नाही। ते इथपर्यंत आले बी नाही, येता बी नाही। तुमची मागणी नुकसान भरपाई व्हायला पाहिजे बाबा, शासनाने द्यायला पाहिजे आम्हाला, बंद करायला पाहिजे गावातून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, तेव्हाच ते बंद करतील।